दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मालेगावमध्ये 4.5 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्गुण खुनाच्या घटनेविरोधात आता नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। 16 नोव्हेंबर रोजी घरासमोर खेळत असताना गावातील शेखर उर्फ विजय संजय खैनार वय 24 वर्ष या नराधमाने बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार केल्याने संपूर्ण मालेगाव तसेच महाराष्ट्र हादरला आहे। या भीषण घटनेचा निषेध करत नाशिकमध्ये समस्त सुवर्णकार समाज आणि सर्व नाशिककरांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चातून आरोपी शेखर उर्फ विजय संजय खैनार याला फाशीची शिक्षा देण्यात यावी किंवा एन्काउंटर करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी व्यक्त करण्यात आली। तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून बालिकेला न्याय मिळवून देण्याची मागणीही जोरदारपणे करण्यात आली। नाशिक जिल्ह्याला लांछनास्पद नव्हे महाराष्ट्राला लांछनास्पद अशी घटना घडलेली आहे। त्या नराधमाने हे केलं। खऱ्या अर्थाने शिवशाहीचं जर राज्य असेल तर माननीय मुख्यमंत्री आपण गृहमंत्री आहात। छत्रपती शिवरायांनी जसा चौरंगा केला, एकदा चौरंगा करून पहा। कुठल्या खैरनार असो का कोणी असो त्याची हिंमत होती का 3.5 ते 4 वर्षाच्या बालिकेवर अशा पद्धतीने अमानुषपणे क्रूरपणे त्यांनी जो प्रकार केला अमानवी, त्याचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारला या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीत त्याला फाशी तुम्ही द्या। फाशी देणार नसेल तर जनतेच्या ताब्यात द्या। आम्ही दाखवू त्याला कशा पद्धतीने तो बलात्कार करतो, आमच्या माता भगिनींना कसं तो काय छेडतो। अशा लोकांना कठोर शासन झालं पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्ट होतील, तिथं दावे परदावे होतील, हे न करता त्याला जाहीर जनतेच्या ताब्यात द्या। काय असेल आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही ते घ्यायला तयार आहे, परंतु हा प्रकार थांबला पाहिजे। छत्रपती शिवरायांच्या पद्धतीने जर सरकार चालवणार असेल तर चौरंगा करा किंवा फाशी दिलीच पाहिजे। आज मी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो, मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत। या मूक मोर्चाचे नेतृत्व सुवर्णकार समाजाचे आणि सामाजिक कार्यकर्ते गजूभाऊ गोडके यांनी केले। यांच्यासह सुवर्णकार समाजातील मान्यवर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून निवेदन देण्यात आले। महिलांचा, युवतींचा आणि नाशिककरांचा प्रचंड सहभाग यावेळी पाहायला मिळाला। या अमानुष घटनेविरोधात नाशिककरांचा संताप आता रस्त्यावर उतरलेला दिसतोय। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।